सध्या पावसाळा सुरू आहे आणि महाराष्ट्रात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाल्याचं ऐकायला येतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आत्ता मी ज्या गोठ्यात उभा आहे हा एक गायींचा गोठा आहे आणि शेतकऱ्यांनी आपले गाय असेल, बैल असेल, म्हशी असतील किंवा इतर जनावरं असतील, या जनावरांची व्यवस्थित काळजी पावसाळ्यामध्ये घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात ज्या माश्या, डास होतात यामुळं लंपी रोगाचा प्रादुर्भाव किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विशेषतः लंपीसाठी LSD नावाची लस किंवा LSD व्हॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यामध्ये व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. सोबतच जे गोटचिटासाठीचं जे काही लसीकरण आहे ते डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे. यासोबतच इतर जे काही घरगुती उपाय आपण करतो, जे की अगदी लिंबाचा पाल्याचा धूर असेल किंवा इतर काही आयुर्वेदिक वनस्पती त्या जनावरांना खाऊ घालणं असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी करणं गरजेचं आहे. विशेषतः लंपीचा जो हळूहळू आता प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली आहे त्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांनी प्रत्येक आपल्या जनावराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.